हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। सगळ्यात अगोदर क्रीम घेतलेली आहे आणि क्रीममध्ये इथे मी रेड कलर ॲड केलेला आहे। रेड जेल कलर आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही रेड लिक्विड कलर यूज केला तरी सुद्धा चालेल। तर आता छान असा पीच कलर रेडी झालेला आहे आणि आता आपल्याला करायचा आहे केक। सगळ्यात अगोदर पुन्हा सॉरी म्हणेन, कारण बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा छानसा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। केक आहे 1.5 किलोचा, रसमलाई फ्लेवरचा एंगेजमेंट केक आहे। केकचे किती चार्ज केले काय सगळं पुढे जाऊन सांगणार आहे। तर आता केक मी आदल्या दिवशी सेट करून घेतला, का तर हा सकाळीच 10 वाजता द्यायचा होता। शिवाय हा केक माझ्यापासून दूर 20 किलोमीटर हा केक न्यायचा होता। शिवाय जिकडे न्यायचा आहे तिकडे रोड अजिबात चांगला नव्हता, म्हणून मग मी आदल्या दिवशीच करून फ्रीजला ठेवून घेतला, जेणेकरून हा छान सेट झाला आणि छान लाईट पीच कलर असा हा तयार झालेला आहे। तुमच्याकडे जेल कलरच पाहिजे असं नाही, तुम्ही जर लिक्विड कलर वापरला ना रेड, तर हाच कलर येतो, छान होतो तयार। आणि आता आपल्याला हा केक पूर्ण तयार करून घ्यायचा आहे। हा खालचा जो होता हा होता 1 किलोचा आणि वरचा ह्यावरती जो ठेवलेला टियर आहे तो आहे अर्धा किलोचा, म्हणजे टोटल केक आपला 1.5 किलोचा रसमलाई फ्लेवरचा आहे। रसमलाई फ्लेवरचा केक बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे व्हॅनिला प्रीमिक्स 600 ग्रॅम, त्यामध्ये रसमलाई इसेन्स आणि थोडासा येलो कलर ॲड केलेला होता। छान बॅटर तयार करून घेतलं। 7 इंचाचं आणि 4 इंचाचं टीन इथे मी यूज केलेला आहे। बॅटर त्याच्या कॅपॅसिटीनुसार 1 किलोमध्ये बऱ्यापैकी बॅटर टाकायचं आहे आणि पाव किलोमध्ये म्हणजे 4 इंचामध्ये सुद्धा आहे। पाव म्हणजे तो पाव म्हणायला पाव किलोचं टीन, पण तो टॉल असल्यामुळे त्यामध्ये अर्धा किलोचा सुद्धा केक बेक होतो या पद्धतीने। आणि केकची छान फिनिशिंग करून घ्यायची आहे। पूर्ण थंड झाल्यानंतरच केक आयसिंगला घ्यायचे आहेत। केकचा कलर तुम्ही बघू शकता, एकदम लाईट पीच कलर असा आपल्या केकला आलेला आहे आणि खूप छान दिसत आहे। आता तुम्ही बऱ्याचदा रोजच व्हिडिओची वाट बघतच असता आणि बऱ्याच सबस्क्रायबर्सचा पर्सनली मला मेसेज येतात की ताई, आम्ही तुझ्या व्हिडिओची खूप वाट बघतो, तू व्हिडिओ टाकत नाही म्हणून आम्ही जुने व्हिडिओ बघतो। तर सगळ्यात अगोदर त्यांना थँक्यू म्हणेल। आणि खरंच रोजचे मला जवळपास 10-12 केक बनवावे लागतात, शॉपमध्ये न्यावे लागतात, त्याच्यामुळे खरं तर व्हिडिओ रेडी असले ना तरीही मला वेळ होत नाही आहे। पण मला खूप इच्छा असते तुमच्यापर्यंत केक म्हणजे व्हिडिओ देण्याची, पण सॉरी, मी माझ्या पद्धतीने नक्कीच तुमच्यापर्यंत शेअर करत राहील। तर छान अशी फिनिशिंग मी करून घेतलेली आहे। जेव्हा आपला खालचा टियर जो आहे तो सेट असला ना, जरी आपली क्रीम थोडीशी लूज असली तरीही ते बरोबर ॲब्झॉर्ब करून घेतं आणि क्रीम जी आहे ती छान तयार होते। तर तुम्ही बघा किती छान असा केक आपला होतोय, अगदी इझी फिनिशिंगसुद्धा जमतीये त्यावरती आणि केकसुद्धा खूप छान होईल। तर आता हा एंगेजमेंट केक होता आणि कस्टमरने मला ह्यातलं काही मटेरियल आणून दिलं होतं। काय दिलं होतं हे पुढे जाऊन तुम्हाला दाखवते। आणि त्यांचं असं म्हणणं होतं की एंगेजमेंटचं टॉपर पाहिजे, एंगेजमेंटचा केक आहे मग जस्ट एंगेज पाहिजे बऱ्यापैकी। तर मग ते मला बोलले की आम्ही तुम्हाला मटेरियल आणून देतो जे डेकोरेशन करायचे ते। म्हटलं ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही आणून द्या, मी नक्कीच तुम्हाला हवा तसा केक करून देईल। आणि मग त्यांनी मला काय आणून दिलं हे पुढे जाऊन सांगेलच। कसं असतं माहिती आहे का, त्यामधलं त्यांना काहीच माहीत नाही आहे, कोणतं टॉपर चांगलं दिसेल, कोणतं हवं आहे, कोणतं नाही। आणि आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे मी त्यांना बोलले की माझ्याकडे आहे, पण तरीही ते बोलले आम्ही आमच्या पद्धतीनं आणून देतो। म्हटलं ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, मी तुम्हाला जसं हवा तसं नक्कीच करून देईल। आणि बऱ्यापैकी मटेरियल मी या केकमध्ये वापरले आणि बऱ्यापैकी केकसुद्धा छान झाला आहे, पुढे जाऊन तुम्ही बघालच, कस्टमरलासुद्धा आवडला। आता फिनिशिंग छान करून घ्यायचे मी बऱ्याच केकमध्ये सांगते, बऱ्याच व्हिडिओजमधून सांगते। कारण का तर जरी आपली डिझाईन सिंपल असली ना, तर फिनिशिंग वगैरे व्यवस्थित असली तर मग केक आणखी छानच दिसतो। तर आता बघा, छोटूसाच केक आहे, छोटूसा जरी असला तरी तो अर्धा किलोचा आहे, कारण टॉल आहे आणि खालचा जो होता तो 1 किलोचा होता। टोटल केक 1.5 किलोचा झाला होता आणि कस्टमरकडून मी केकचे 900 रुपये 1.5 किलोचे आणि 200 रुपये एक्स्ट्रा मटेरियलचे असे 1100 रुपये चार्ज केले होते। एंगेजमेंट असो किंवा शुभ आकडा घेतला मी त्यांच्याकडून 1100 रुपये आणि अलगदपणे केक जो आहे तो केकवरती अरेंज केलेला आहे
आणि जरी लांब न्यायचा होता पण केक छान सेट झालेला होता, त्याच्यामुळे इथे मी कुठेही डॉवेल्स वापरले नाही की कुठेही स्टिक्स वापरल्या नाहीत. व्हाईट कलरची क्रीम थोडीशी पायपिंग बॅगमध्ये भरून घेतली आहे आणि त्याने छान अशी बॉर्डर तयार करून घेतली आहे आणि केकचा लुक थोडासा छान यायला लागला. जर आपल्याकडून कुठे थोडंफार डॅमेज झालं असेल तर ते याने बरोबर इनव्हिजिबल होऊन जातं. तर बघा या पद्धतीने खूप छान केक झाला होता. त्यांना तर आवडला आणि त्यांनी एक पिक्चरसुद्धा मला शेअर केला होता. आम्हाला असाच कलर हवा आहे. म्हटलं ठीक आहे. आणि हे जे फ्लावर्स आहेत तर हे माझ्याकडे होते, सेंटेड फ्लावर्स ह्याला म्हणतात. आणि ॲक्च्युली त्यांना रेड हवे होते पण रेड नसल्यामुळे मग मी मल्टी कलरमध्ये वापरले. अगोदर ते बोलले आम्ही ओरिजिनल फ्लावर्स आणतो, पण त्यांनी काय आणले नाही आणि मी म्हटलं माझ्याकडे जे आहेत ते मी यूज करते. आता मी अशा ठिकाणी राहते की तिथे फ्लावर्स वगैरे नाही मिळत. आणायचं म्हटलं तर 20-25 किलोमीटरपर्यंत मला जावं लागतं. आता हे जे टॉपर्स मी लावते तर हे टॉपर्स त्यांनी मला आणून दिलं एंगेजचं. त्यांना ॲक्रेलिकचं पाहिजे होतं पण त्यांनासुद्धा तिथे शॉपमध्ये मिळालं नाही. तर या पद्धतीचे त्यासोबत 2 सिल्वर कलरचे हार्ट्स होते आणि हे ॲक्रेलिकचं जे लावलं आहे तर हे मी माझ्या स्वतःजवळचं लावलं. मी त्यांना बोललेली की मी माझ्या पद्धतीनं बनवते, पण असो त्यांना आणायचं होतं थोडंसं वेगळं, पण कदाचित नसेल मिळालं. आणि जे आता लावणार आहे वरती एक एंगेजचं टॉपर्स ते सुद्धा लावणार आहे आणि ॲक्रेलिकचे हे हार्ट्सचे कटिंग्स माझ्याकडे होते, हे सुद्धा मी लावून घेते. तर केक पूर्ण छान रेडी झाला आहे. केकचे मी जवळपास 1100 रुपये चार्ज केले होते आणि त्यांनाही केक आवडला. त्यांनी जवळपास आदल्या दिवशीच पेमेंट करून गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10लाच केक घ्यायला येतो म्हणून सांगितलं. असे कस्टमर मला फार आवडतात. अजिबात झिकझिक नाही की काहीच नाही. शक्यतो एंगेजमेंटची केकचे असे नाही करत, कारण लग्नाला कापायचा असतो. आपण लग्नाला प्रचंड तुफान खर्च करतो आणि मग 100 रुपयाकडे लोक का बघतात हे मला कळत नाही. ह्या कस्टमरने नाही केलं पण इतर कस्टमर तसं करतात. लाखो रुपये लग्नावर खर्च करतात, बड्डे पार्टीवर खर्च करतात आणि केकमध्ये 100-200 रुपयावरून झिकझिक करत बसतात. तर हे कितपत खरं आहे सांगा आणि तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडतं आहे का नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा. आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.